नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. आज आपण बघतोय ब्रेडचा कुस्करा. तर ब्रेड आणला कधी कधी उरतो आणि मग त्याच्यामध्ये आपण नेहमी आपण सँडविच किंवा ऑमलेट ब्रेड वगैरे असं करतोच. पण मग कधी कधी असं वाटतं की नको ते, मग थोडंसं तिखट खायची इच्छा होते. तर हे साधारण आपल्या पोहे करतो तसंच करायचं आहे. तर ह्याच्यासाठी मी हा थोडा आणि ह्याला ना शिळा ब्रेड पाहिजे. शिळा म्हणजे कसा की थोडा तो कुस्करला गेला पाहिजे. ताजा ताजा ब्रेड असला ना की त्याचे तुकडे म्हणजे नीट होत नाहीत किंवा कुस्करला जात नाही. त्यामुळे हा 2 दिवस झाले त्याला फ्रीजमध्ये ठेवला होता. तर असा ब्रेड मी हा घेतला आहे आणि मी हा थोडासा ना, हे बघा तुम्हाला दाखवते, असे तुकडे तुकडे किंवा असं भरभरीत केले. कारण खूप असं बारीक करायचं नाही किंवा मिक्सरमध्ये घालून वगैरे आपण केलं ना. आता तुम्हाला आवडत असेल तर करा तुम्ही तसं, पण मी असा थोडासा हातानेच हे केलं आहे. कारण काय माहिती आहे, ते परतताना ना असा गोळा गोळा नाही झाला पाहिजे. असा मोकळा मोकळा झाला ना तर छान लागतो. म्हणून मी हा असा करून घेतला आहे. आता ह्याच्यासाठी काय काय आपल्याला साहित्य लागतं आहे ते बघूया. हे बघा, ह्याच्यासाठी पहिलं म्हणजे हा ब्रेड असा कुस्करून घेतला आहे. त्याच्यानंतर फोडणीला आपल्याला तेल लागणार आहे. नंतर आपल्या फोडणीसाठी मोहरी, जिरं, हळद लागेल आणि हिंग. त्याच्यानंतर आपल्याला कांदा लागणार आहे. कांदा थोडा जास्त घेतला आहे, म्हणजे मी 2 कांदे घेतले. आणि फोडणीला मिरची, कढीपत्ता, लिंबू लागणार आहे. ह्याला थोडंसं आंबट आणि गोड अशी चव असली ना की खूप छान लागतं. लिंबू आणि थोडी 1 चमचा साखर घेतली आहे. चवीसाठी मीठ, कोथिंबीर आणि ओलं खोबरं वरून घालायचं. बस एवढंच साहित्य लागतं ह्याला. आता आपण कसं करायचं ते बघू. हे बघा, आता तेल चांगलं तापलेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण प्रथम मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की जिरं घालू. जिरं चांगलं फुललं की हिंग टाकू. हिंग टाकून झाल्यावर आपण मिरची आणि कढीपत्ता घालतो. मिरची आणि कढीपत्ता झाला की थोडंसं हे झाला म्हणजे मिरची चांगली तडतडली गेली की आपण त्याच्यामध्ये छान झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकू. आता हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. त्याच्यात मी थोडी हळद टाकते म्हणजे छान मिक्स होईल त्याच्यामध्ये. ती मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आम्ही जास्त तिखट खात नाही, त्यामुळे मी मिरची अगदी 1 मोठी मिरची किंवा छोट्या असल्या तर 2 मिरच्या घालते आणि मोठे मोठे तुकडे घालते. आता हा कांदा चांगला होईपर्यंत आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर बघूया आपण कांदा किती झाला. तर बघा, कांदा थोडा झालेला आहे आपला, पण अगदी मऊ नाही पडला आहे, थोडा मऊ पडला आहे. तर आता मी त्याच्यामध्ये मीठ घालते म्हणजे पटकन मऊ होईल तो. म्हणजे कांदा चांगला सॉफ्ट झाला पाहिजे. तर मी चवीप्रमाणे मीठ घालते ह्याच्यामध्ये. मीठ घालून परत मी 2 मिनटं झाकून ठेवते. मीठ घातल्यावर कांदा पटकन मऊ पडतो. परत मी त्याला थोडा वेळ झाकण देऊन ठेवते. बघा, आता आपण बघूया. कांदा बऱ्यापैकी झालेला आहे आपला. आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ तर मी टाकलेलंच आहे. हे बघा, कांदा मऊ पडला आहे, छान गुलाबी पण झाला आहे. आणि बघा, मऊ झाला आहे कांदा चांगला. आता ह्याच्यामध्ये ना ब्रेडसाठी थोडं तेल जास्त घालावं लागतं, पण आम्ही तेल जरा कमी खातो म्हणून मग मी तेल जास्त घातलेलं नाही आहे. पण मी थोडं नंतर वरतून ब्रेड टाकल्यावर मला वाटलं खूप कोरडा आहे तर मी थोडं पाणी शिंपडणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी साखर घालते म्हणजे साखर चांगली कांद्यामध्ये विरघळून जाईल. आणि त्याच्यावर मी थोडंसं लिंबू पण पिळते.
थोडंसं ना आंबट गोड असं हे छान लागतं, तर थोडं लिंबू आणि साखर घातली आहे. ते कांद्याला छान लागलं ना का तो सगळा मसाला ब्रेडमध्ये छान परत म्हणजे लागतो असं चांगला. आणि वरतून जर आपण घातलं तर मग ब्रेड टाकल्यावर त्याला लागत नाही. आता ह्याला 2 मिनटं मी साखर विरघळून देते. हे बघा साखर विरघळलेली आहे. अगदी मी किंचित थोडंसं पाणी टाकते, खूप पाणी घालायचं नाही. अगदी मोजून 2 स्पून वगैरे असं पाणी घालायचं, कांदा थोडासा ओलसर होईपर्यंत, म्हणजे तो मसाला सगळीकडे लागतो. आता आपल्याला हा कांदा छान मऊ झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे ब्रेडचे कुस्करा करून ठेवलेला तो सगळा टाकू आणि मग छान ढवळून घ्यायचं. मसाला सगळीकडे लागला पाहिजे. आणि ढवळताना असं खूप दाबायचं नाही, जरा हळूवार हाताने ढवळायचं, नाही तर मग ते गोळा गोळा होतं. असं मोकळं झालं पाहिजे छान. बघा आता छान ढवळलं आहे मी. आता ह्याला ना थोडी एखाद 2 मिनटाची वाफ काढते मी, झाकण ठेवते. बघा आता आपण बघूया, 2 मिनटं झालेली आहेत. चांगली वाफ आलेली आहे त्याला आणि छान परतला पण गेला असेल, म्हणजे कांद्यातला जो आपण सगळा मसाला टाकलेला, लिंबू, साखर, मीठ, हे सगळं त्याला छान लागलं आहे. आणि हे बघा छान मोकळा पण झाला आहे. आपण थोडंसं पाणी घातलं पण असं कुठे गोळा गोळा झाला नाही आहे, छान मोकळा झाला आहे. आणि याला ना तिखट म्हणजे मिरची, लिंबू, साखर ह्याची चव फार छान लागते. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर. हे वरतून घातलं ना की ह्याची पण चव खूप छान लागते. आता आमच्याकडे थोडंसं म्हणजे त्याच्यात टाकून परतलेलं आवडतं. तुम्हाला जर तसं वरतून टाकलेलं आवडत असेल तर तुम्ही डिशमध्ये घेतल्यावर वरून खोबरं कोथिंबीर घाला, पण आमच्याकडे असं परतलेलं आवडतं त्याच्यामध्येच. तर हे छान परतून झालं आहे आपलं. हे बघा खोबरं कोथिंबीर सगळं व्यवस्थित लागलं आहे त्याला. हे आता आपला ब्रेडचा उपमा म्हणा किंवा ब्रेडचा कुस्करा म्हणा हा आपला तयार आहे. हे बघा आपला आंबट गोड असा ब्रेडचा कुस्करा तयार आहे. त्याच्यामध्ये प्रमाणात लिंबू आणि साखर घातली ना की फारच छान लागतो. आता हा आपला ब्रेडचा कुस्करा तयार आहे. आम्ही एन्जॉय करतो, आम्ही ब्रेकफास्ट करतो, तुम्ही पण करा. धन्यवाद.